Hello students, we are studying respiration and circulation आणि यामध्ये आज आपण शिकणार आहोत स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. सो हार्ट इज द पंपिंग ऑर्गन ऑफ बॉडी. आपण शिकलो आहोत की हार्ट आपल्या शरीरातलं पंपिंग ऑर्गन आहे ज्याच्यामधून ब्लड हे पूर्ण शरीराभर सर्क्युलेट केलं जातं. हार्ट इज अ 4 चेंबर स्ट्रक्चर. ह्यूमन हार्ट 4 चेंबर मध्ये वरचे 2 चेंबर्स आहेत हे आहेत ऑरिकल्स, खालचे 2 चेंबर्स आहेत वेंट्रिकल्स. ऑरिकल्स आर रिसिविंग चेंबर. दिस इज राइट ऑरिकल, दिस इज लेफ्ट ऑरिकल, दिस इज राइट वेंट्रिकल आणि दिस इज लेफ्ट वेंट्रिकल. ओके. ऑरिकल्स आर थिन वॉल्ड आणि ऑरिकल्स हे एकमेकांपासून एका पार्टिशनने सेपरेट झालंय. हा इथे पार्टिशन आपल्याला दिसतंय. या ठिकाणी ब्लड व्हेसल्स आहेत म्हणून ते पार्टिशन आपल्याला दिसत नाहीये. इथे 2 ऑरिकलच्या मध्ये पार्टिशन असतं, त्याला म्हटलं जातं इंटर ऑरिक्युलर सेप्टम. आणि या इंटर ऑरिक्युलर सेप्टम मध्ये फोसा ओव्हॅलिस एक डिप्रेशन असतं, एक खोल खड्डा असतो, त्याला फोसा ओव्हॅलिस असं म्हटलं जातं. व्हेंट्रिकल्स आर थिक वॉल्ड. ऑरिकल पेक्षा जवळपास तिप्पटीने ते व्हेंट्रिकल्सची भिंत ही जाड असते. वेंट्रिकल्स पण 2 आहेत, राइट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. दे आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर बाय दिस इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम. ठीक आहे, हा आहे इंटरवेंट्रिक्युलर सेप्टम ज्याने राइट आणि लेफ्ट वेंट्रिकल सेपरेट झाले. म्हणजेच हृदयाचा हा उजवा भाग आणि हा डावा भाग, ज्या बाजूला हृदय झुकलेलं आहे, हृदय सेंटरला नसतं. हार्ट इज टिल्टेड टुवर्ड्स लेफ्ट साइड. बरोबर आहे. मग ज्या बाजूला हार्ट टिल्ट झाला आहे तो त्या हार्टची लेफ्ट साइड आहे. त्यामुळे ही राइट ही आहे लेफ्ट ॲट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल. लेफ्ट आणि राइट या 2 साइड ह्या पूर्णपणे सेपरेट असतात, त्यांच्यामध्ये हे पार्टिशन आहे. ठीक आहे. परंतु ऑरिकल आणि वेंट्रिकल हे मात्र पूर्णपणे सेपरेट नाही आहेत. ऑरिकल आणि वेंट्रिकल मध्ये पार्टिशन असतं, त्याला म्हणायचं ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर सेप्टम. राइट ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर सेप्टम आणि लेफ्ट ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर सेप्टम. पण त्याच्यामध्ये ओपनिंग आहे, अपर्चर आहे. ओके. मग त्याला पुन्हा म्हणायचं राइट ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर ओपनिंग आणि लेफ्ट साइडचं जे आहे ते आहे लेफ्ट ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर ओपनिंग. आणि हे ऑरिक्युलर वेंट्रिक्युलर ओपनिंग जे आहे ते ब्लड हे राइट ऑरिकल मधून ब्लड राइट वेंट्रिकल मध्ये या सेप्टम मधून येते. लेफ्ट ऑरिकल मधलं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये या सेप्टम मधून येतं आणि या सेप्टमला वॉल असतात. ओके. दीज वॉल्स दे मेंटेन द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. एका बाजूने रक्त वाहू देतात आणि उलट्या बाजूने रक्त वाहायला विरोध करतात. प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ ब्लड. हे त्या वॉलचं फंक्शन आहे. आणि राइट ऑरिकल opens into right ventricle by the septum which is by the opening which is guarded by a wall. या वॉलला म्हणायचं ट्रायकस्पिड वॉल. 3 असे झडपा असलेला वॉल असतो हा, तोला म्हणायचं ट्रायकस्पिड वॉल. आणि जो लेफ्ट ॲट्रियम मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जाणाऱ्या अपर्चर मध्ये जो वॉल असतो तो आहे बायकस्पिड वॉल. इथे आहे ट्रायकस्पिड वॉल राइट साइडला, लेफ्ट साइडला आहे बायकस्पिड वॉल. आता ऑरिकल्स मी तुम्हाला सांगितलं हे रिसिव्हिंग चेंबर आहे, त्याच्यामध्ये रक्त आत येत असतं. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, राइट साइड इज रिलेटेड विथ इम्प्युअर ब्लड. राइट साइडला दोन्ही ऑरिकल मध्ये आणि वेंट्रिकल मध्ये हे इम्प्युअर ब्लड असतं. इम्प्युअर म्हणजे डिऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी आहे. आणि लेफ्ट साइड जी आहे हार्टची इट कंटेन प्युअर ब्लड. प्युअर म्हणजे ऑक्सिजनेटेड, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त आहे. प्युअर ब्लड. आफ्टर लंग्स मध्ये प्युअर होत असतं ब्लड, ऑक्सिजन ब्लड मध्ये मिसळला जात असतो. ते प्युअर ब्लड हे हार्टच्या लेफ्ट साइड मध्ये असतं, राइट साइडला हार्टच्या इम्प्युअर ब्लड असतं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. ऑरिकल्स हे रिसिव्हिंग चेंबर आहे, तिथे रक्त येतं. आता बघा ऑरिकल पुन्हा लेफ्ट साइड म्हणजे इम्प्युअर डिऑक्सिजनेटेड. इम्प्युअर ब्लड येतं आहे. आता ब्लड इम्प्युअर कुठे होतं? ब्लड इम्प्युअर होतं आहे बॉडीमध्ये. जेव्हा रक्त बॉडीमध्ये पसरतं तेव्हा रक्तातला ऑक्सिजन टिश्यूकडे दिला जातो. टिश्यू मधला सेल मधला कार्बन डायऑक्साईड रक्तामध्ये येतो आणि ते इम्प्युअर बनतं. हे इम्प्युअर ब्लड बॉडीकडून हार्टकडे आणलं जातं. याच्या मुख्य 2 ब्लड व्हेसल्स आहेत. ही आहे सुपिरियर व्हेना कावा
ठीक आहे, किंवा ह्याला प्री कॅव्हल असं म्हटलं जातं. आणि एक आहे इन्फिरियर व्हेना कावा, हिला पोस्ट कॅव्हल असं म्हटलं जातं. आणि इथून खालच्या बाजूच्या शरीरातलं रक्त हे पोस्ट कॅव्हल किंवा इन्फिरियर व्हेना कावाने राईट ॲट्रियम मध्ये येतं. सुपिरियर व्हेना कावामधून शरीराच्या वरच्या बाजूचं रक्त इम्प्युअर ब्लड हे ॲट्रियम मध्ये येतं. म्हणजे राईट ॲट्रियम मध्ये इम्प्युअर ब्लड येतं आहे. यासोबत राईट ॲट्रियम मध्ये अजून एका ठिकाणाहून ब्लड येतं, ते आहे कोरोनरी सायनस. बघा, हार्ट पूर्ण शरीराला रक्त पुरवतोय, पंप करतंय, परंतु हार्टला स्वतःला सुद्धा रक्त पुरवठ्याची गरज असते, कारण की हार्ट पण काम करत असतं, त्याच्यामध्ये सुद्धा रेस्पिरेशन होणार आहे, एनर्जी तयार होणार आहे. तर हार्ट मसलला जे रक्तवाहिन्या रक्त पुरवतात त्याला म्हणायचं कोरोनरी आर्टरी. आणि रक्त जेव्हा ते हार्टकडे गेलेलं रक्त सुद्धा इम्प्युअर होतं आणि ते हार्टकडच्या मसलकडनंच हार्टकडे आणलं जातं, त्याला ती जी येणारी आहे ब्लड वेसल तिला म्हणायचं कोरोनरी सायनस. आपण जेव्हा एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट शिकला आहे मॉर्फॉलॉजी, त्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे कोरोनरी सायनस आपल्याला दिसतात. ते कोरोनरी सायनस ह्या हार्टच्या राईट साईड आहे, कारण की ते इम्प्युअर ब्लड आहे, ते सुद्धा हार्टच्या राईट साईडला ओपन होतं आणि त्या ठिकाणी थिबॅशियस वॉल असतो. ज्या ब्लड व्हेसल हार्टकडे येतात, हार्टकडनंच हार्टकडे येणारी ब्लड व्हेसल ती म्हणजे कोरोनरी सायनस. इट इज गाइडेड बाय थिबॅशियस वॉल. ही जी इन्फिरियर व्हेना कावा असते किंवा प्री कॅव्हल असते, हिच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक वॉल असतो. त्या वॉलला म्हणायचं, या ठिकाणी जो वॉल आहे इट इज कॉल्ड ॲज युस्टेशियन वॉल. परंतु सुपिरियर व्हेना कावाच्या इथं वॉल हा नाहीये. राईट ॲट्रियम मधून ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये आलं. राईट व्हेंट्रिकल मधून ते ब्लड जात आहे प्युरिफिकेशनसाठी, अर्थातच लंग्सकडे. लंग्स हे प्युरिफिकेशनचं ऑर्गन आहे. मग आलेलं इम्प्युअर ब्लड हे व्हेंट्रिकल मधून जाईल. का बरं? कारण की व्हेंट्रिकल हा पंपिंग ऑर्गन आहे. व्हेंट्रिकल त्याच्यावरती प्रेशर देतं आणि रक्त बाहेर टाकलं जातं. ॲट्रियम मध्ये रक्त आत येतं आणि व्हेंट्रिकल मधून रक्त बाहेर जातं. मग या ठिकाणी इम्प्युअर ब्लड जे आहे व्हेंट्रिकल मध्ये आलेलं ते या पल्मोनरी एओर्टा, ही जी मोठी दिसते आपल्याला, जी कुठे ओपन झाली आहे, जी ओपन झाली आहे राईट व्हेंट्रिकल मध्ये, इट इज पल्मोनरी एओर्टा. आणि ही पल्मोनरी एओर्टा बाहेर पडल्यावर पहा, या दोन ब्रांचेस मध्ये हिचं डिव्हिजन होत आहे. ही जी ब्रांच आहे ही आहे राईट साइड कडे जाणारी राईट पल्मोनरी आर्टरी, लेफ्ट साइड कडे जाणारी लेफ्ट पल्मोनरी आर्टरी. अर्थात या दोन आर्टरी दोन लंग्स कडे जात आहेत. ठीक आहे. सो दिस इज पल्मोनरी एओर्टा, जिथून इम्प्युअर ब्लड बाहेर पडतंय आणि लंग्स कडे जात आहे. ही झाली लेफ्ट साइड बद्दल. राईट साइड कडे बघा, सॉरी दिस इज राईट साइड. आता लेफ्ट साइड कडे बघा. लेफ्ट साइड मध्ये आहे लेफ्ट ॲट्रियम. लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट साइड आहे म्हणजे प्युअर ब्लड आहे. ॲट्रियम आहे म्हणजे रिसिव्हिंग आहे. मग आता लेफ्ट मध्ये प्युअर ब्लड येतं. प्युअर ब्लड म्हणजे लंग्स कडून येणारं ब्लड. लंग्स कडून येणारे ब्लड हे 4 ब्लड वेसल घेऊन येत आहेत. बघा, या ठिकाणी ह्या ज्या 4 ब्लड वेसल आहेत, या आहेत पल्मोनरी व्हेन्स. पल्मोनरी व्हेन्स या लंग्स कडून प्युअर केलेलं, लंग्सने प्युअर केलेलं ब्लड घेऊन ॲट्रियम कडे येत आहेत. प्युअर ब्लड ॲट्रियम कडून पुन्हा व्हेंट्रिकल मध्ये जाईल. व्हेंट्रिकल मधून ते रक्त पूर्ण बॉडीकडे जाईल बाय सिस्टिमिक एओर्टा. आणि मग सिस्टिमिक एओर्टाचे पुन्हा ब्रांचेस फुटतात आणि ते शरीराभर रक्त पसरवतात. ठीक आहे. सो इम्प्युअर ब्लड अँड प्युअर ब्लड बोथ आर गिव्हन आउट फ्रॉम व्हेंट्रिकल. Impure blood and pure blood both enter in the heart from atrium or auricle. These auricle ventricles, they are thick wall. Ventricle चे हे जे भिंती आहेत त्या बघा आपल्याला खूप जाड दिसत आहेत. These thick walls आहेत. या मस्क्युलर जे आहे, जे मसल्स आहेत व्हेंट्रिकलच्या वॉल मध्ये, they are called as papillary muscles. समजतंय? त्याला पॅपिलरी मसल्स म्हणतात. आणि तुम्हाला दिसतंय ह्या अशा रिजेस आहेत बघा, असे खोल असे खड्डे पडलेले असे हे जे स्ट्रक्चर्स आहेत, या एक भाग असा आत गेलेला आहे, बाहेर आलेला आहे. ह्या ज्या रिजेस आहेत त्या रिजेसला म्हणायचं कॉलमने कॉर्ने. आणि यासोबत व्हेंट्रिकलला काही धाग्यांसारखे थ्रेड सारखं स्ट्रक्चर असतात, त्याला म्हणायचं कॉर्डे टेंडिने. आणि हे कॉर्डिने टेंडिने दे आर अटॅच टू द बोथ वॉल्स ऑफ राईट साइड आणि लेफ्ट साइड. मग आता बघा वॉल्स कोणकोणचे आहेत हार्टमध्ये.
पहिला वॉल आपण पाहिला आहे इन्फिरियर वेना काव्हाच्या इथला युस्टेशियन वॉल. त्याच्यानंतर थिबॅशियस वॉल प्रेझेंट इन द कोरोनरी सायनस. त्यानंतर पल्मोनरी व्हेनच्या ठिकाणी कोणताही वॉल नाही आहे. दुसरा वॉल आहे बायकस्पिड वॉल अँड ट्रायकस्पिड वॉल प्रेझेंट इन राईट साइड अँड लेफ्ट साइड. आणखीन एक महत्वाचा वॉल आहे, त्याला सेमिलुनार वॉल म्हणतात. हे वॉल या एओर्टा जी आहे, पल्मोनरी एओर्टा आणि सिस्टमिक एओर्टा ह्याच्या बेसला वॉल्स आहेत. ओके, पल्मोनरी एओर्टाच्या ठिकाणी आणि सिस्टमिक एओर्टाच्या ठिकाणी दोन्हीच्या ठिकाणी जे वॉल्स आहेत त्याचे सेमिलुनार अर्ध सूर्याच्या अशा अर्धचंद्राच्या आकाराचे ते वॉल्स आहेत. आणि या वॉलचं काम पण तेच आहे की रक्त हे व्हेंट्रिकल मधून पल्मोनरी एओर्टाकडे किंवा लेफ्ट व्हेंट्रिकल मधून सिस्टमिक एओर्टाकडे जाताना ते उलट येऊ नये, ते सरळ जावं पुढे आणि गेलेलं रक्त पुन्हा बॅक फ्लो त्याचा होऊ नये म्हणून हे वॉल्स काम करत असतात. ठीक आहे, तर हे झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ हार्ट. ऑर्ट्रियम, व्हेंट्रिकल, बरोबर आहे, आणि त्याच्यानंतर येणारे ब्लड व्हेसल्स आणि बाहेर पडणाऱ्या ब्लड व्हेसल्स. इट इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता हे हार्ट जे आहे ह्याला आपण म्हणतो मायोजेनिक हार्ट. ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मायोजेनिक म्हणजे काय? मायोजेनिक हार्टचा अर्थ आहे त्याचं जे कॉन्ट्रॅक्शन आहे, रिलॅक्सेशन, रिदमिक चालतं ते ओरिजिनेट हार्ट मसल मध्येच होतं. हार्ट मसल मध्येच कॉन्ट्रॅक्शनची लहर सुरू होते आणि म्हणून त्याला मायोजेनिक हार्ट असं म्हणतात. लोअर ॲनिमल्स मध्ये न्यूरोजेनिक हार्ट असतं की प्रत्येक वेळेस ब्रेन कडून सिग्नल येतो हार्टकडे आणि मग तो सिग्नल आल्यावर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं. इथे हार्टचं रेग्युलर कॉन्ट्रॅक्शन होण्यासाठी ब्रेन कडून सिग्नल येण्याची आवश्यकता नाही, तर हार्टच्या मसलमध्ये आपोआप कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं आणि ते एका विशिष्ट लयीने सुरू राहतं. ओके, म्हणून ह्याला आपण मायोजेनिक हार्ट असं म्हणत असतो. कुठून होते ही लेअर सुरू? ही जी वेव आहे, हे पॉइंट आहे बघा, हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंटला म्हणायचं SA नोड, सायनो ऑरिक्युलर नोड. कुठे असतो हा नोड? हा नोड बघा या सुपिरियर वेना कावा जी आहे, प्री कॅव्हर याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी हा SA नोड असतो. ह्याला पेस मेकर असं सुद्धा म्हणतात. का बरं? कारण की इथे आपोआप कॉन्ट्रॅक्शनची वेव सुरू होते, एका विशिष्ट वेळेनंतर ही वेव सुरू होते, त्याला SA नोड म्हणतात. कल्पना करा, पाणी आहे, एका तलावामधलं शांत पाणी आहे आणि तुम्ही त्या तलावामध्ये एक दगड टाकला तर काय होतं? जिथे तो दगड पडतो त्या ठिकाणी पाण्यामध्ये तरंग उमटतात. जिथे दगड पडला आहे तिथे तरंग जवळजवळ असतात, मोठे असतात आणि लांब ते तरंग हळूहळू हळूहळू पसरत जातात आणि मग ते विरून जातात, संपून जातात. ठीक आहे, पुन्हा दुसरा दगड टाकला की पुन्हा तरंग उमटतील, ते तरंग पुढे पुढे पसरतील. हीच गोष्ट हार्ट मध्ये होत असते. या SA नोडच्या ठिकाणी हे तरंग सुरू होतात. कॉन्ट्रॅक्शनची वेव हे या SA नोड मध्ये सुरू होते आणि त्या SA नोडमुळे SA नोड मध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं तेव्हा तिकडचा भाग आधी कॉन्ट्रॅक्ट होईल, तेव्हा आधी ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ती वेव, कॉन्ट्रॅक्शनची वेव त्याच्यानंतर SA नोड कडून पुढे जाते. या ठिकाणी अजून एक स्पेशलाइज्ड टिश्यू आहे, त्याला म्हणायचं AV नोड. समजतंय? ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड. हा जो ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल आहे त्याच्या जॉईंटला या ठिकाणी हा AV नोड असतो आणि ह्या AV नोड पासून मात्र हे फायबर्स पुढे पसरले असतात. हे जे फायबर्स आहेत याला म्हणायचं पर्किंजे फायबर. पर्किंजे इज द नेम ऑफ सायंटिस्ट. त्याच्या नावाने याचं नाव, याच्यावरून याचं नाव पडलं आहे पर्किंजे. सो दिस पर्किंजे फायबर बघा, SA नोडला सुरुवात झाली, SA नोड कडून ती वेव AV नोड कडे आली आणि AV नोड कडून ती पर्किंजे फायबरने ती वेव पूर्ण व्हेंट्रिक्युलर वर पसरली. आणि हा जो पार्ट आहे या ठिकाणी हे बंडल आपल्याला दिसतं ब्लड व्हेसल्सचं, नर्व्सचं, याला बंडल ऑफ हिज म्हणतात. हिज इज अगेन द नेम ऑफ सायंटिस्ट. ठीक आहे, सो दीज फोर दे आर कॉल्ड ॲज, हे जे आपण लिहिलं आहे आता, SA नोड, AV नोड,
Okay, bundle of Fries and Purkinje fiber, they are called as conducting tissue of heart. Conducting system or conducting tissue. ठीक है, एसे नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ Fries and Purkinje फायबर, ज्याच्यामुळे हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट होतं. जेव्हा ती वेव्ह संपते तेव्हा ते रिलॅक्स होतं. पुन्हा एसे नोड पाशी कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह सुरू होते, पुन्हा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन सुरू होतं. एसे नोड कडनं म्हणजे जे ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, ऑरिकल कडून ती वेव्ह कुठे जाते, व्हेंट्रिकल कडे, आणि व्हेंट्रिकल कडे गेलेली वेव्ह ही जास्त जोरात किंवा जास्त जोरकसपणे व्हेंट्रिकल भर पसरते. कुणामुळे? ड्यू टू धिस Purkinje फायबर. बघा, एसे नोड जेव्हा असतं, कॉन्ट्रॅक्ट होतं, तेव्हा हार्टचं जे ऑट्रियम आहे त्या ऍट्रियम मध्ये वेव्ह पसरण्यासाठी कोणत्या प्रकारचे फायबर्स नाही आहेत. व्हेंट्रिकल मध्ये मात्र Purkinje फायबर आहे. याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल की व्हेंट्रिकल्स हे खूप जास्त थिक वॉल्ड आहेत. ते कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी जास्त टिश्यूची गरज असते, जास्त एक्स्ट्रा सिस्टीमची गरज असते. ऑरिकल्स हा थिन वॉल्ड, तिथेच वेव्ह तयार होते, आणि ऑरिकल हे पातळ असल्यामुळे, थिन वॉल असल्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी वेगळ्या टिश्यूची गरज नाही. व्हेंट्रिकल्स हे ऑरिकल पेक्षा आकाराने पण मोठे आहेत आणि थिकनेस पण त्यांचा जास्त. त्याची भिंत ही वॉल ही जाड आहे ना, कार्डियक मसल शिकलोय आपण. त्याच्यामुळे Purkinje फायबर्सची गरज असते ती वेव्ह पूर्ण व्हेंट्रिकल भर पसरवण्यासाठी. आणि ही हार्ट वेव्ह ही ज्या विशिष्ट पेसने, ज्या विशिष्ट स्पीडने पसरत असते, म्हणून आपण त्याला पेस मेकर असं म्हणत असतो. जेव्हा हार्ट आधी ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, ऑरिकल नंतर मग व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतात, मग पुन्हा ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, ही एक कार्डियक सायकल ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला 0.8 सेकंद लागत असतं. ठीक आहे, 0.8 सेकंद मध्ये एक सायकल जी आहे हार्टची ती कंप्लीट होत असते. म्हणजे एका मिनिटामध्ये, म्हणजे 60 सेकंदामध्ये, बरोबर आहे, एका सेकंदात एक झाली असती तर आपल्याला एका मिनिटामध्ये 60 वेळा सायकल झाली असती. पण आता 0.8 सेकंद मध्ये होते, म्हणजे एका मिनिटामध्ये हार्ट हे 72 टाइम्स सायकल पूर्ण करतं. आणि एक जेव्हा सायकल पूर्ण होते, एका सायकलच्या वेळी जेव्हा हार्टमधून ब्लड बाहेर पडतंय म्हणजे कुठून बाहेर पडतंय, पल्मोनरी एओर्टामधून बाहेर पडते आणि सिस्टमिक एओर्टामधून बाहेर पडते. जेव्हा ते ब्लड बाहेर पडतं त्याला कॉन्ट्रॅक्शनला आपण म्हणतो सिस्टोल. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. जेव्हा एका सिस्टोलमध्ये हार्ट मधून ब्लड बाहेर पडतं, ऍट अ टाइम ब्लड बाहेर पडत असतं 70 ml. म्हणजे एका वेळेस जेव्हा ब्लड बाहेर पडतं त्याला म्हणायचं स्ट्रोक व्हॉल्यूम. एका स्ट्रोक मध्ये किती हार्ट मधून रक्त बाहेर पडतंय तर ते आहे 70 ml. एका मिनिटामध्ये 72 वेळा हार्ट मध्ये सायकल कंप्लीट होतं. म्हणजेच एका मिनिटामध्ये 72 मल्टिप्लाइड बाय 70 जवळपास 5040 ml, म्हणजे जवळपास 5 लिटर ब्लड हे एका मिनिटामध्ये हार्ट मधून बाहेर पडत असतं. असं कंटिन्युअस आपला हार्ट काम करतंय आणि कंटिन्युअस ब्लड पंप करतंय, ज्याच्यामुळे आपल्या पूर्ण शरीराभर ते रक्त सर्क्युलेट होत असतं. दिस इज अबाउट स्ट्रक्चर ऑफ हार्ट आणि कंडक्टिंग टिश्यू ऑफ हार्ट. थँक्यू.